त्या ठिकाणी सगळ्या इच्छुकांनी ह्या सहकार पॅनलमध्ये आम्ही कधी इंटरेस्ट दाखवलेला नव्हतो, कारण की आम्हाला कधी सहभाग घेतलंच नव्हतं. आम्हाला कल्पना नंतर आली की आमचीसुद्धा संख्या फार मोठी आहे तालुक्या लेवलमध्ये. परंतु ह्या सहकार पॅनलचं एक विशेष म्हणजे जिल्हा परिषद म्हटलं की वडिलांचं नाव यायचं पाटील, आणि त्यानंतर जर कोणी नाव केलं असेल कपिल पाटील. फेडरेशनचं नाव कोणी केलं असेल तर पुरुषोत्तम दादा हे नाव आवडतं, कारण की ज्या पद्धतीने ते आम्हाला घेऊन चाललं त्या संस्थेला ते आम्ही कधीच विसरू शकत नाही. परंतु त्याच्यानंतर ज्या काही घटना घडल्या, जे काही सभापती आले, जो प्रेम आम्हाला दादाने दिला तो प्रकारचा प्रेम आम्हाला कधी मिळालेला नाही, फक्त पैशाचाच प्रेम मिळाला. दादांचं काम म्हणजे असं होतं, काय रे मोठं काम आहे घेऊन जा, दादा हे काम आहे, दादा ते काम आहे, कुठला कळवणुकी सुद्धा माणसाला दादाची कामं नेहमी दिली. तर त्यावेळी त्या व्यक्तीने ही संस्था कशी आहे याची जाणीव प्रत्येक संस्थाचे सभापती होते, चेअरमॅन होते, त्यांना त्यांनी जाणकार करून दिली आणि त्याचा अनुभव मला फारच आहे. एकेकाळी रोडची कामं फक्त कांबे अधिवेशनी त्याच्यानंतरच मिळायची. एकाच दिवशी चुकून दादाने दोन पुत्राच्या नावात दिली होती, मोहन अंधेरीच्या नावात. तर दादाला भेटलो, दादा हे काय चुकी आली होती. म्हणजे हे मोठेपण त्या व्यक्तीनेच ठेवावं. आणि जी परंपरा आहे या मोरेश्वर कुटुंबावरती आहे, तर आज पुन्हा त्यांच्या मार्फतच आणि सगळ्यांच्या सहकार्यामुळेच आपण ही संस्था आणि जिल्हा आणि बँकेची निवडणूक लढत होत आणि आत्तापर्यंत 100% आपण यशस्वी झालेला. आणि